राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेती बाबा युट्यूब चॅनलवर. आज आपण आलेलो आहोत अ, सोनपेठ तालुक्यातील शिरशी या गावामध्ये आणि इथं रेशीमच्या शेडवर आलेलो होतो. तर हे माझ्या समोर आहे ते रेशीमचं शेड आहे आणि पाठीमागे जे आहे ते तुतीची बाग आहे. आणि हे आहेत बाबा आपल्याला माहिती देणार आहेत ते शेतीबद्दल आणि त्यांची तब्बल 10 ते 12 वर्षापासून या उद्योगामध्ये आहेत आणि त्यातील बारकावे, तुतीची माहिती आणि पूर्ण आळ्यांचं संगोपन कसं करतात ते आपण त्यांच्याकडून घेणार आहेत विचारू. राम राम बाबा. राम राम. तर मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा बाबा. लिंबाची गुट्टी. तुम्ही आता किती एकर मध्ये तुमचं लागवड केलेली तुतीची 5 एकर आहे. आणि 5 एकरातून 2-2.5 एकर पहिली होती. बर आणि आता मागून जुनी लागवड आहे ती कधी कधी केलेली आहे पहिल्यांदा लागवड? 10 वर्षापासून आहे. बर. तर आता सध्या तुमचं महिन्याकाठी किती आळ्यांचा लॉट चालतो? महिन्याकाठी आता 200, 250 हम्म. अडीच चालतंय. बर. आणि आता सध्या तुमचे का आता प्लॉट चालू आहे का मध्ये नाही? आता सध्या नाही, आता याली आळी याली या बर घातला 4 रोज झाले घालून शिनी. बर 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 बर. ₹1,00,000 माल आता झाला. हे जे आहे माझ्या पाठीमागं हे ह्याची लागवड कधी केलेली आपण? हे आता नवीन केलेली. बर. हा, आता हे जे हिरवा पाला दिसायला किती दिवसाचा आहे? हे 8-10 दिवसात आहे. बरं बरं. हा, आणि मला सांगा बाबा की आपण तुतीची लागवड कोणत्या महिन्यामध्ये केली पाहिजे आणि समजा पाणी ज्याच्याकडे आहे त्याने कधी केली पाहिजे, पाणी ज्याच्याकडे नाही त्याने कधी केली पाहिजे? पाण्याचं काय नाही, पाणी तर पाहिजेच की हो. बर बिगर पाण्याचं कसं? बर तर लागवड अशी हिवाळ्याची केलेली चांगली. बर बर बर. हा, उन्हाळ्याचं काय होतंय, हम्म. ते काड्या मरतात ना. बर. पाणी उन्हानं न मिळाल्यामुळे. पाणी नाही मिळते झाल्यामुळे. बर आता हिवाळ्याची केलेली चांगली. बर बर बर. हा, तर आता हे जे पाण्याचं नियोजन तुम्ही किती दिवसाला पाणी देता ह्याला? पाणी असं 8 दिवसाला 4 दिवसाला चालू असतंय. बर ते पाला कापल्यावर, पाला असताना सुद्धा पाणी, कापायच्या द्यावं. असताना सुद्धा द्यावं लागते. हा हा हा. हा म्हणजे कस राहण्यासाठी हा पाल्यामध्ये. हा, पाल्यामध्ये. बर. आता आपला क्रॉप गेला म्हणलेत आता, हा, तर काय रेट वगैरे काय लागला त्याला, भाव काय चालू आहे सध्या? रेट लागला 500, पावणे 500 लागला. बर ₹1,00,000 माल झाला. बर बर बर. हा, किती अंडे पुंज होते तुमचे? 200. बर. तर आपण ह्याच्यामध्ये आता तुम्हाला जास्तीत जास्त कितीपर्यंत भाव लागू शकते याच्यामध्ये सध्याच्या ह्याला? आता नेहमीवर बेंगलोरला तर जास्त लागतोय भाव. हम्म. ह्याला 550-600 लागतोय. आपल्या इकडे थोडा हा, आपल्या इकडे थोडा. कमी येत. हा, बीडला घातला तरी. बर बर. हा, ₹1,00,000 पट्टी आहे. तर असं काय आहे का की बेण्याचं कधी लागू म्हणजे काडी कोणती लावली पाहिजे, किती दिवसाचं बेणं पाहिजे आहे ना, लागवडीसाठी? त्याच्यात बी आहे ना. हा. 5-7, 7-8 महिन्याची काडी पाहिजे, 7-8-9 महिन्याची काडी पाहिजे. हम्म. ते काडीचा रंग असा हिरवा नाही पाहिजे. हम्म. हा, आणि निबट झालेली काडी कळते. बर. आणि समजा एखादा नवीन शेतकरी आहे तर त्याला स्टार्टिंगला तुम्हाला सगळं करण्यासाठी वगैरे किती पैसे किती लागतील गुंतवणूक? बरेच लागतील ना. आता शेड आहे, आता नवीन आहे म्हणल्यावर शेड आलं त्याच्यात लाव शेड. हा. आता शेडला 2-2.5 लाख लागतील ना. बर. आणि लावून बी 10-20 हजार तरी लागतेच. हा हा हा. हा, रोजगारी फिजगारी 50-50 हजार जातेच. 2-3 लाख जातेत बर. चालू करा. आणि जे नवीन शेतकरी चालू करणार आहे त्याला काही अडचणी वगैरे येतात का? थोडा अनुभव घ्यावा लागतो, महिना 2 महिने? ते कसं जमू? हा. बर. अनुभव तर घ्यावाच लागेल. तर मित्रांनो, रेशीम शेती एवढी अवघड नाही म्हणत आहेत बाबा, की फक्त अनुभव घेण्याची गरज आहे आपल्याला, की महिनाभर किंवा 2 महिने काय ते थोडा अनुभव घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या जमणार आहेत. अशा काही गोष्टी नाहीत की जमणार नाही म्हणून शेतीमध्ये. भरपूर लोक मी असं पाहिलं की मी इकडे तिकडे शेतकऱ्यांना मी भेटलो होतो तर त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की रेशीम शेती समजा मटक्यासारखी आहे आणि आळ्या मरतात वगैरे असं सांगण्यात आलेलं आहे. पण असं काही नाही, आपण थोडा अनुभव घेतला आणि चालू केलं तर
आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रॉफिट वगैरे, तर आपण त्यांना पुढं काय काय त्यांना आणखी क्रॉप बद्दल विचारू, किती दिवसामध्ये आळ्यांचं संगोपन वगैरे करणार आहे. तर बाबा आपल्या आळ्यांचं स्टार्टिंगला आणण्यापासून किती दिवसामध्ये घोसला तयार होतो? आणण्यापासून 2 बोल्ट तर तिकडेच उठलेले असतील बर. त्यांच्याकडे, आणि तिथून आणल्यावर आपल्यापाशी 2 बोल्ट उठतील. हा. 2 बोल्ट झाले 5-6 दिवस पाला खाते या. म्हणजे सगळे दिवस आपल्याकडे आणल्यापासून किती दिवसात आपल्यापाशी आणल्यापासून हा. सगळे दिवस 20-22 दिवस जातात. बर. बसला का या. हा. तर मला सांगा तुम्ही, आता आपण कडक उन्हाळ्यामध्ये चालू आहे आपल्या शेत, आता सध्या उन्हाळा चालू आहे आपला, तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही गरमी होऊ नये म्हणून काय केलंय मध्ये? गरमी होणे म्हणून आता आम्ही काय केलं, आता लोक काही करतायत, हम्म. पण आम्ही काय करतो, बारकी मोटर लावून पाणी वर सोडतो पत्रावर, हे आपलं घंटा थंड राहावं म्हणून. उन्हाळ्याचं, हम्म. म्हणजे उन्हाचं तेवढं 2 तास थंड राहिलं, बर. मग हायच आपलं, हवा लागली की हे झालं की चांगलं. बरोबर. हा. आणि तुम्ही तुतीमध्ये आंतरपीक काही घेऊ शकता का? काही गरज नाही घ्यायची? नाही नाही, आम्ही काहीच घेत नाही. बर. हा हा. बर. नांगरण पाळी खात करायचं आणि पाणी सोडायचं. हा. Thanks for watching. Like, subscribe and share. Thank you.